त्याच्यामध्ये कामाचे 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये एक टप्पा आहे जे मुख्य मंदिर आहे त्याच्या विकास कामाकरिता. त्यासाठी आपण 9 जानेवारीला मंदिर बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपलं हा काम ज्याला जनरली जवळपास 1.5 वर्ष लागतो, कारण सर्व दगडचं काम आहे, हाताने करावं लागते. ते अतिशय कमी कालावधीमध्ये 5 महिन्यामध्ये आपण हा काम कंप्लीट केलेलं आहे. 15 जूनपासून मंदिर आता सुरुवात होणार आहे. कंप्लीट केलं म्हणजे जे मुख्य मंदिर आहे, जे मंदिराच्या समोरचं जे मंडप आहे त्याचं काम ह्या पद्धतीने आता पूर्ण होतं आहे की भाविकासाठी हा मंदिर ओपन करू शकतो आपण 15 जूनपासून. याच्याशिवाय हा जे कंप्लीट परिसर आहे भीमाशंकरचा, याचा आपण आणखीन एक आराखडा शासनाने अगदी 1 महिना आधी मंजूर केला. 3-4 दिवसांआधी त्याचा GR पण निघालेला आहे. या भागात हा जे कंप्लीट गाव आहे त्याला आपण इथून 100 मीटर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो आहे, जेणेकरून हा कंप्लीट परिसर मोकळा होऊन जातील. आणि या ठिकाणी आपण भाविकाच्या दर्शनासाठी एक कॉरिडॉर तयार करून घेतो आहे, जेणेकरून सध्या आमची परिस्थिती अशी आहे की इथे जे लोक दर्शन करायला येतात तर आम्ही एकाच वेळी जास्तीत जास्त 1500 लोकांना एकाच ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये थांबवू शकतो. मात्र लोकांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर येते आणि खूप गैरसोय होते. आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतला की सर्व जे या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांना आपण शासनाच्या निधीने त्यांना घर बांधून देऊ, त्यांना इथून 100 मीटरवर शिफ्ट करून घेऊ. आणि 100 मीटरवर शिफ्ट करण्याचं कारण पण हाच आहे की लोकांचे जे या मंदिरवर डिपेंडंट त्याची जी आर्थिक व्यवस्था आहे ते प्रभावित नाही झाली पाहिजे, ते कंटिन्युअस असली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने आता कॉरिडॉर तयार करतो आहे की येणारे मेपर्यंत 25,000 लोक आपण एकत्रित बस स्टँडपासून इथेपर्यंत लोकांना थांबवू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपण शौचालय पण बांधतो आहे, शौचालयाची पण व्यवस्था चांगली आतापर्यंत नाही आहे. आणि कंप्लीट परिसर आपला उद्देश आहे की पुढच्या वर्षी नाशिकचे महाकुंभ असणार आहे, त्याच्यावेळी त्याच्या आधी हा काम झाला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण हा कमी कालावधीमध्ये म्हणजे 5 महिन्यामध्ये हा जे आपण स्ट्रक्चर पाहतो ते पूर्ण केलं आहे, त्याच स्पीडने आपल्याला गावाचं काम पूर्ण करून घ्यायचे आहे. तरी मला विश्वास आहे की मेपर्यंत पुढच्या वर्षी काम होऊन जातील. याच्याशिवाय हा भीमाशंकर जे आहे ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये येते आणि या ठिकाणी बस स्टँडची व्यवस्था किंवा गाड्याची पार्किंगची व्यवस्था हा पॉसिबल होत नाही, कारण वाईल्ड लाईफ एरियामध्ये अशा प्रकारचे एक बांधकाम अलाउड नाही आहेत, करता येत नाही आहे. तर आम्ही इथून 3 किलोमीटर मागे एक शासकीय प्लॉट आणि एक खाजगी प्लॉट अशा एक जवळपास 26 एकरवर एक मोठा पार्किंग स्थळ उभे करत आहोत. त्याचं काम सध्या चालू झालेलं आहे. लँड एक्विजिशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि येणारे मेपर्यंत भीमाशंकरच्या जवळ आपल्याकडे जवळपास 4 ते 4,500 गाड्या थांबू शकतात, तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण जगभरापासून या ठिकाणी लोक येतात, 4-4, 5-5 तास ट्रॅव्हल करून येतात आणि त्यावेळी त्यांना शौचालयाची व्यवस्था लागते, त्या ठिकाणी कॅफेटेरियाची व्यवस्था लागते. तर त्या पार्किंग स्टँडमध्ये आपण कंप्लीट कॅफेटेरिया, पार्किंगची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, पोंगल करायची व्यवस्था, तिथे बस आरोग्याची व्यवस्था, पोलीस स्टेशन हे सर्व त्या ठिकाणी आपण करतो आहे. एकंदरीत आपला उद्देश असा होता की भीमाशंकर महादेव मंदिर हे 12 महाज्योतिर्लिंगपैकी आहे आणि या ठिकाणी खूप कोट्याची संख्यामध्ये लोक दरवर्षी येतात आणि त्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी असली पाहिजे. याच्यामध्ये अजून आम्ही 2 गोष्टी आणखीन या केलेली आहे की राजगुरुनगरपासून येणारा जे रस्ता आहे ते सुद्धा आता नॅशनल हायवेद्वारे लँड एक्विजिशन पूर्ण झालेलं आहे. त्याचंही काम आता येणारे 1-2 महिन्यामध्ये चालू होतं आहे. तर त्याच्यामुळे पुणेकडून येणाऱ्या लोकांची जी आता वेळ लागते त्याच्यामध्ये किमान 1 तासचा वेळ वाचेल, कारण तो रस्ता जे शॉर्टकट झालेला आहे. नवी मुंबईपासून जे लोक येतात त्यांना आता इथे येताना मंचलद्वारे यावं लागते. तर आम्ही आणखीन एक तलेगाव उलसे जे टोल नाका आहे तिथून एक थेट रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. तर ते त्याच्यामुळे जवळपास 80 किलोमीटरचा रस्ता जे आहे ते नवी मुंबईपासून येणाऱ्या लोकांचा कट होते. एकंदरीत आमचा उद्देश असा होता की या ठिकाणी जे भाविक येतात ते कमी कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचले पाहिजे, या ठिकाणी चांगली व्यवस्था असली पाहिजे आणि याच्याशिवाय हा ठिकाणीमध्ये जे लोक राहतात त्याची चांगली अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तर हा सर्व इको टुरिझमचा एक प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे 30 कोटीचा. इको टुरिझम जे इकडे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीद्वारे चालवला जाईल. तर त्याचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी जे लोक आहेत त्याची आर्थिक व्यवस्थासुद्धा हा मंदिर मूल्य आणि इथे जे म्हणजे इको टुरिझम आणि रिलिजियस टुरिझम हे दोघे गोष्टी एकत्रित करून आपण एक अशी व्यवस्था निर्माण करतो की हा मंदिर या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सध्या काम चालू केलेलं आहे. हा काम आपण अतिशय कमी कालावधीमध्ये करण्याचा धोरण घेतलेला आहे, कारण 1 वर्षामध्ये हा काम सर्व संपवायचे आहे आणि ज्या पद्धतीने 5 महिन्यामध्ये आता हा काम आपलं संपत आलेलं आहे. तर मला विश्वास आहे की पुढचं कामसुद्धा हे कंप्लीट होतील. आज आदरणीय CM सर या ठिकाणी या कामाची पाहणी करायला येत आहेत आणि
त्याचे जे सूचना असतील तेही प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व लागू करू आणि मला विश्वास आहे की नाशिक महाकुंभच्या पार्श्वभूमीवर त्याच्या आधी आपलं सर्व काम पूर्ण होईल. सर, ऑनलाईन गर्दी दर्शन करता चालू केलं, मात्र ऑनलाईन दर्शन सध्या बुक होत नाही आहे. त्यामुळे संकेतस्थळ आहे ऑनलाईन आपण बुकिंग केले. तर तुम्ही 7 ते 11 ही वेळ ठेवलेली आहे दर्शनासाठी आता 15 तारखेपासून. जे ऑनलाईन संकेतस्थळावरती बुकिंग होत नाही. आणि 15 गर्दी सर त्यामध्ये गर्दी होणार आणि ती यंत्रणा ती गर्दी नियंत्रणाला पोलीस यंत्रणा तेवढी तेवढी सक्षम सक्षम आहे. नाही आहे. तेवढं बळ मनुष्यबळ इथं नाही आहे. हां, तर 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्टी तर जेव्हा इकडे पहिले प्रश्नाचं उत्तर देतो की बुकिंग होते. बुकिंग मात्र आम्ही अशा पद्धतीने केलं आहे की सुरुवातीचे कारण आपण बऱ्याच दिवसानंतर आपण मंदिर ओपन करतो आहे. तर सुरुवातीचे 7 दिवस आपण 1000 लोकांना प्रत्येक दिवशी अलाउड करतो. कारण काय की सुरक्षा व्यवस्था पद्धतीने आपल्याला बघावं लागेल की आपले जे सर्व आपण नवीन बांधकाम केलेलं आहे ते व्यवस्थित आहे का, सेफ आहे का, सिक्युअर आहे का, म्हणून आम्ही 1000 लोक एक दिवशी 7 दिवसासाठी ओपन करतो आहे. आणि ते लिमिट संपल्यामुळे बुकिंग होत नाही आहे. त्याचं कारण हा आहे, म्हणजे सिस्टम चालत नाही तसं नाही आहे. आणि मग 21 जून नंतर आपला सिस्टम एकदा सेटला झाला तर हळूहळू आपण संख्या वाढवून घेऊ आणि मग मला असं वाटतं की 30 जून नंतर आपली जी या ठिकाणची कॅपॅसिटी आहे 15 ते 20,000 लोकांची घेण्याची, त्याच्या अनुषंगाने आपण ओपन करू 15 शकतो. तारखेचा कसा प्रोग्राम असणार आहे? आणि 15 जूनला आपण काही प्रोग्राम नाही करणार. इथे जे आपले पुजारी आहे ते पूजा करतील आणि काम चालू करतील. त्याचं कारण काय की भाविकासाठी आपण करू. कारण काय की आता आपला सर्व काम नाही संपलं आहे. हा कामाचा तो भाग संपला आहे जेणेकरून लोकांसाठी आपण मंदिर ओपन करून दर्शन ओपन करू शकतो. सर गर्दीची संख्या मोठी आहे आणि पोलीस त्याच्याबद्दलच मी सांगतोय की आपण या ठिकाणी भीमाशंकरमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ पोलीसच्या मागणी केली होती. शासनाकडून आपल्याला मिळाला पण आहे. आणि स्पेशली जेव्हा आपले श्रावणचे महिने असतात, जेव्हा लाखोच्या संख्यामध्ये दर दिवशी लोक येतात आणि त्याच्याशिवाय जे आपला शिवरात्रीचा दिवस असतो त्या दिवशीसुद्धा मोठ्या संख्येने लोक येतात. तर यासाठी अतिरिक्त पोलीसची मागणी ऑलरेडी आपण केली होती. आपल्याकडे जेवढ्या पोलीस मनुष्यबळ पाहिजे तेवढं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आणि 15 जूनपासून जेव्हा आपले मंदिर ओपन होतील तेव्हा तेवढा पोलीस बंदोबस्त तुम्हाला इकडे दिसेलसुद्धा. आणि मला विश्वास आहे की आतापर्यंत चांगली म्हणजे ते जेवढी सक्षम व्यवस्था पाहिजे तेवढी नसतानासुद्धा आपल्या पोलिसने मॅनेज केला आहे. तर अजून तर आपली व्यवस्था चांगली झालेली आहे तर अजून सोपा जाईल. आपलं काम चालू आहे. श्रावण महिना येतोय. जे गर्दीचं लाखोंची गर्दी आहे त्याचं आणि ह्या कामाची सांगड बसेल का? बिलकुल बसेल. कारण आम्ही या पद्धतीने केलेलं आहे की जे मुख्य जे काम होता मंदिरमध्ये दर्शन करण्याकरिता ते आम्ही आधी संपवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आणि आपले पायरी मार्ग जे आहे जे कामसुद्धा मागचे मला माहितीप्रमाणे 4-5 वर्षापासून टप्प्याटप्प्याने होत होता ते संपत नव्हता. तर आता आपला पायरी 2 गोष्टी मुख्य झाली पाहिजे जेणेकरून लोकांना दर्शनमध्ये कुठली अडचण येणार नाही. आपला पायरी मार्गचं काम संपलेलं आहे आणि जे मुख्य मंडप आहे त्याचं काम संपलेलं आहे. तर याच्यामुळे भाविकांना दर्शन करायला काही अडचण येणार नाही. दरम्यानच्या कालामध्ये जे आपण बाकी विकास काम करतो आहे तो पॅरलली चालू राहतील. आणि त्याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम काम याच्या पुढे तर रात्रीची वेळी करण्याचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये काही जास्त साऊंड येऊ नये तशा प्रकारचे काम. पण हे दोन्ही एक डिफिकल्ट आहे. टोटल कितीचा प्रोजेक्ट आहे आणि काय काय अजून? याच्यामध्ये 3 टप्पे होते. पहिल्या टप्प्यामध्ये 148 कोटीचं काम होतं ते आपलं बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. मागच्या वर्षी 280 कोटीचा टप्पा चालू केला होता. ते काम जवळपास 30% आपल्याला संपलेलं आहे. येणाऱ्या वेळेपर्यंत संपतील. आणि यावर्षी जे भीमाशंकर वाडी आपण स्थापित करत आहोत, एक हेरिटेज गाव स्थापित करत आहोत, ते काम 172 कोटीचं आहे. त्याच्या कामाची सुरुवात आहे. आता नुकताच त्याचा GR निघालेला आहे. मला असं वाटतं त्याचं काम सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होतील आणि तो काम आम्हाला खूप स्पीडने करावं लागणार आहे. 7 ते 8 महिन्यामध्ये संपवावं लागेल. कॉरिडॉरचं पण आहे. हां, कॉरिडोरचं कामसुद्धा त्याच्यामध्ये जे 172 कोटीचं सांगितलं त्याच्यामध्ये समावेश आहे. तर तो काम सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होतील आणि पुढच्या वर्षी मे एंडपर्यंत ते काम संपतं. कुंभमेळ्यापर्यंत हे महाकालसारखं एक आपलं मोठं देवस्थान होऊ शकतो आणि होणारच आहे. कारण त्या पद्धतीने आपण सर्व व्यवस्था या ठिकाणी उभे केलेली आहेत आणि स्पीडीली गव्हर्नमेंटने त्याला मान्यता पण दिलेली आहे. पुण्यामध्ये सर्वात जास्त जे पर्यटक येतात ते भीमाशंकरमध्ये येतात आणि भीमाशंकरद्वारे पूर्ण पुण्याची प्रतिमा पण तयार होते. तर त्याच्यामुळे खूप महत्त्वपूर्ण आहे की या ठिकाणी आपल्याला सर्वात चांगली व्यवस्था उभी केली पाहिजे. पर्यटकांना महत्त्वाची काय गोष्ट लागते की जेव्हा ते या ठिकाणी येतील तर सोयीप्रमाणे त्याचे दर्शन झाले पाहिजे. त्याच्यानंतर तिथे शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे, कॅफेटेरिया असला पाहिजे. हे सर्व व्यवस्था आपण केलेली आहे. आणि हा जे मंदिरच्या जवळ जे घर आहे त्या घर एवढे जवळ असल्यामुळे आम्हाला कॉरिडोर करता येत नाही. तर कॉरिडोर केला तर आणखीन
सुलभ पद्धतीने ते दर्शन घेऊ शकतात. तर गाव आपण या पद्धतीने आपण सामंजस्य ठेवला की लोकांची पण गैरसोय होऊ नये आणि इकडचे जे स्थानिक आहे ते सुद्धा मंदिरवर जे त्याची आर्थिक व्यवस्था डिपेंडंट आहे ते सुद्धा प्रभावित होऊ नये त्या पद्धतीने आपण सर्व नियोजन 2 दिवसांनी मंदिर सुरू होतं आहे. आज सीएम साहेब या ठिकाणी येतात आहे, पाहणी करणार आहे. काय ठिकाणी विद्युत पूजा वगैरे काय आज होणार आहे? हां, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण ठेवलेली आहे की आज आपलं काम पूर्ण होते तर आपण जे काम झाल्यानंतर वर एक चावी लावतो ते की स्टोन म्हणतो त्याला, तर ते की स्टोनची पूजा आम्ही सीएम सराची असते आणि एक झेंड्याची पूजा सराची असते ठेवलेली आहे. ते पूजा सर करतील आणि त्याच्यानंतर त्याची पूजा झाल्यानंतर ते शेवटचा जे पाठ आहे ते आम्ही आज बसवू आणि त्याच्यानंतर उद्या मंदिर जे आहे ते उद्या आमचं सर्व काम क्लीन होऊन आणि 15 पासून चालू ओके चालेल.